यो हाय व्हायरल तडका. नवीन व्हायरल व्हिडिओ इथंच बर का. व्हायरल तडकाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची घंटी नक्की वाजवा. बघत रहा व्हायरल तडका. गावातील शेखर त्याच्या बहिणीच्या लग्नाकरता मी त्याला 1 लाख रुपये दिले होते आणि त्याच्या व्याजासहित त्याच्याकडे 2 लाख रुपये झालेले आहेत आणि त्या 2 लाखाच्या बदल्यात त्याची 2 एकर जमीन माझ्या ताब्यात आहे. पण मला असं समजलंय की म्हणे शेखर मुंबईवरून आलेला आहे. आता तो मुंबईवरून आला म्हटल्यानंतर त्यानं भरपूर पैसा कमवून आणलेला असणार. तो माझे पैसे मला देईल आणि त्याची जमीन माझ्याकडून सोडवून घेईल. पण अजिबात नाही, मी त्याला त्याची जमीन देणार नाही. पण त्याचा पैसा मात्र मी माझ्या खिशात घालणार. मग याकरता काय केलं पाहिजे तर माझ्या जीवाचा जिवलग मित्र तो मुंबईचा डॉन त्याची मदत घेतली पाहिजे. मी सकाळी त्याला फोन केला होता. त्याला सांगितलं होतं मला तातडीनं माझ्या भेटी करता येईल. पण तो अजून आला नाही. काय भानगड असेल कोणास ठाऊक. जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा. मेरे दोस्त, सुबह सुबह मैं हैदराबाद निकलने वाला था बॉम्बे से, लेकिन आपका कॉल आया, तुरंत चला आया. क्या बात क्या है इतनी अर्जेंट? अरे माझं तुझ्याकडे महत्वाचं काम आहे. तुला या गावातील तो शेखर माहिती का? शेखर. कोणता शेखर? आता आपल्या मागच्या गल्लीत राहतो तो मोठा था. क्या तो शेखर मुंबईवरून आलेला आहे आणि त्याने भरपूर पैसा कमवून आणलेला आहे. तेव्हा तू एक काम करायचं. आज रात्री त्याच्या घरावरती दरोडा टाकायचा आणि त्याच्या घरातील असेल नसेल तेवढा माल लुटायचा आणि आपल्या 4 नंबरच्या तिजोरीत नेऊन ठेवायचा. बस इतनी सी बात. अरे तो मेरे 2 घंटा ही कर देंगे साला. ये पट्टर आहे का जरा? डेंजर दिसतोय जरा. मग या कामाला वेळ कशाला? एक काम की देर काय केली. लगेच कामाला लागायचं. येऊ गया और येऊ आया. बस जग्गूला सांगितलेली कामगिरी जग्गू पार पाडणार. आज रात्री त्या शेखरच्या घरावरती दरोडा टाकणार. त्याच्या घरातील असेल नसेल तेवढा माल लुटणार. मग तो हरामखोर साला शेखर माझे पैसे देणार कुठून? म्हणजे त्याचा पैसाही माझाच आणि त्याची 2 एकर जमीन सुद्धा माझी. तुम्ही फक्त पाहत राहा मी काय करतोय, कसा करतोय, कुठं करतोय आणि काय काय करतोय. तुम्ही फक्त पाहत राहा. पण हो, मी आज गावात वेगळी चर्चा ऐकली की म्हणे यंदा देवीला मानाचा नारळ त्या आनंदाच्या हाताने फोडायचा आहे. पण नाही, दरवर्षी देवीला मानाचा नारळ मी फोडत असतो आणि यंदा सुद्धा देवीला मानाचा नारळ मीच फोडणार. काय म्हणतात मला? भुजंग माझं नाव ही तो मला सारा गाव. जगदंबा मातेची आनंदा. हे हा मानाचा नारळ आणि पोट देवी समोर. ठीक आहे, तू सांगतोस. अरे बसलेले माझे मायबाप यांच्या तुमच्या साह्याने मी आता देवीला मानाचा नारळ फोडण्याचे काम. जगदंबा माते की जय.
देवीला मानाचा नारळ मी फोडत असत. तुला कुणी दिला हा अधिकार? भुजंग्या, जास्त बडबड करण्याचा प्रयत्न करू नको. कोणी दिला अधिकार म्हणून विचारतोस काय? अरे बसलेले हे माझे बाई बाप यांना मला अधिकार दिलाय. माय बापांना हे बघ, या बेकार वरान देवतेने तुला अधिकार दिलाय का नारळ फोडायचा? अरे का देवीला मानाचा नारळ मीच फोडणार. देवीला मानाचा नारळ आनंदास फोडणार. बघ पाटील, तुझी वळवळणारी जीभ आहे ना, ती जीभ आतमध्ये ठेव. जर का जास्त वटवट केलीस तर ती जीभ तोंडातून हिसकावून काढेन आणि कुत्र्यासमोर टाकेन. कुत्र्या मला कुत्र्या म्हटलाय. बघतो बघतो तुम्हाला कुत्र्या म्हणाला. मला कुत्र्या म्हटलाय आणि मी साधा पट्टानो नाही. तू सुद्धा मला कुत्र्यात जमा केला. माझं काय चुकलं? नालाय कुठला हे शेखर जास्त हुशारी करतो का तू? काय भुजंगराव पाटील म्हणतात मला. पाटील, हा? तुझी पाटीलकी गेली आता तेल लावत. मानाचा नारळ आनंदात फोडणार. चुरचुर बोलू नको. हा. माझ्या नादी लागू नको. ए, धन, हा? धन, हा? धन. अच्छा? हा, हा? हा. माझ्या नादी लागतो. आणि तुझ्या नादी लागायचं काय? मग होऊन जाऊ दे काय व्हायचं. अच्छा, होऊन जाऊ दे. होऊन जाऊ दे. पाटील, आपल्या बाजूचे सगळे मंडळी तिकडच्या बाजूला गेले, आपण दोघच राहिले. ये ना. बघा 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 करण्या कुठे गेला? करण्या आपल्या बाजू चिपरिया चिपरिया. अरे तुला लाच आहे का काय? इलेक्शन पिरियड मध्ये तुझ्या आला दारू प्यायला आपल्या वाड्यावर येतो, मटण खायला आपल्या वाड्यावर येतो. आता त्या बाजूने गेला का? अरे ईशानच्या पोरा, तुला काही अक्कल आहे का? अरे बाबा मला जमते तुझ्या. पाटील, गाव पिसळले आता. गाव आता पिसळले. आपल्याला हाणल्याशिवाय करणार नाही. असं आपलं पळ काढायचं बघा. आपण पळायला पाहिजे. हेर मग पळ. बघितला झालं ना कुत्र कसं शेपटीला पाय लावून पळायला ते. पण ठीक आहे, तो गेला आता आपल्या मंदिरात. आपण आपल्या मागे चल नारळ फोडून घे. यात्रेच्या आनंदानं माझा अपमान केलाय. 4 वर्षे देवीला मानाचा नारळ मी फोडत असतो, पण गावकऱ्यांना त्या आनंदाला देवीला मानाचा नारळ फोडायचा अधिकार दिलाय. पण नाही, याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. आणि हरामखोर समाज शेखर त्या आनंदाची बाजू धरून लाईट टूर 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 बोलत होता. पण त्याला काय माहित आहे, त्याची कोंब माझ्या हातात आहे. जग्गूला सांगितलेली कामगिरी जग्गूनं पार पाडली असणार, पण बराच वेळ झालाय. जग्गू आणि त्याचा साथीदार अजून आले नाही. काय भानगड असेल पण आज ठाऊक. म्हणजे त्या शेखरच्या घरावरती दरोडा टाकून त्याच्या घरातील सगळा माल लुटलाय. शेखर का घर का भी आजू का बाजू का सबका माल लुट के आपके तिजोरी में. असं मग काय म्हणणं आहे तुझं? कुछ नहीं, देख पैसा तू मैं कमाता नहीं, पैसा मुझे कमाता है. मैं तेरे लिए आता है कुछ खातिरदारी के लिए. मुझे बस चाहिए वो मराठी में क्या बोलते उसको,
गावरानी मेवा आणि क्या सगळ्यांनी मिळून या खावा. वही होना मेरे दोस्त म्हणजे जरा गावरानी झटका मारायचा विचार आहे तुझा.